भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड चालू आहे, आज सुरू होत आहे. या पाचव्या खंडामध्ये भाग पहिला आहे संघ, भाग दुसरा आहे भिक्खू आणि त्यांच्या विषयी भगवान बुद्धाची कल्पना, भाग तिसरा आहे भिक्खूची कर्तव्य, भाग चौथा आहे भिक्खू आणि उपासक, भाग पाचवा आहे उपासकासाठी नियम. तर यामधला पहिला भाग संघ. या संघ या चॅप्टरमधील या भाग पहिल्यामधील संघ आणि त्याची संघटना हा पहिला चॅप्टर आहे. त्या अगोदर आपण रोजच्या नियमाप्रमाणे समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध व गो 14:194. भाग पहिला संघ. चॅप्टर पहिला संघ आणि त्याची संघटना. भगवंताच्या अन्वयाची 2 वर्गात विभागणी होत असे. भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक. संघ ही भिक्खूची संघटना, उपासकाची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. परिवर्जक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्ततः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. त्याला परिव्राजक म्हणत असत. भ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचर्यात यावे, यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्य ज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. त्या कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे राहत. ह्या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे. वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला
आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्या पुढे ठेवले. अशा प्रकारे संघ आणि त्याची संघटना यामध्ये आपण या चॅप्टरमध्ये त्याचं वर्णन ऐकलेलं आहे. आता संघात प्रवेश कसा मिळायचा? चॅप्टर 2 संघात कोणालाही प्रवेश मिळे, त्याला जातीचे बंधन नसे. संघामध्ये कोणालाही प्रवेश मिळे, त्यामुळे जातीचं काही बंधन तिथं नव्हतं. त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणावर ठरवले जात असे, कुळावर नसे. भगवंत म्हणत असत, संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे सागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्व असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाची ही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणतात. संघात जी एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ ह्या दोन वेगवेगळ्या संस्था असत. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे 2 वर्ग पाडले जात असत. 20 वर्षात खालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाईल. त्रिशरण आणि दशशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे, मी संघाला शरण आहे. दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी खोटारडे, मी मद्यपान करणार नाही. अशा प्रकारे पंचशिलेचं पालन. मी अवेळे अन्न सेवन करणार नाही, ही असंभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही. ही मी अलंकाराने आपले शरीर भूषवणार नाही, मी ऐश आरामापासून दूर राहील, मी
मी स्वर्ण आणि रौप्य याचा लोभ धरणार नाही. अशा या 10 प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनवता येतं. असे श्रामणेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेने आपला मूळ धम्म भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिवर्जा घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थातून जावे लागते. पहिली परिवर्जा आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे. ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिवर्जा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्यपदाचा अधिकार असेल त्यांच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्ष घालवल्याशिवाय भिक्खूला उपद्रव देणारे लोक उपाध्यायपद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिवर्जक म्हणून स्वीकार केला. त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलवलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागते. जो भिक्खूपद प्रार्थी आहे तो परिवर्जक त्या पदाला योग्य न आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी परिवर्जकाला काही ठराविक प्रश्नाची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिवर्जकाला भिक्खूपद मिळेल आणि भिक्खूंनी संघात प्रवेश संबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशद्वाराच्या नियमासारखेच असत. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबलेला आहे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. सर्व श्रोते मंडळी तसेच सबस्क्रायबर मंडळी तसेच अखिल मानवजातीच्या हिताचा तथागत भगवंताचा धम्म संघ बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब करावा, शेअर करावा. एवढे म्हणून आजचा व्हिडिओ इथे थांबू. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम. सर्वांचं मंगल हो. जय संविधान. जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत. जय संविधान.